नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 11 मराठी माध्यमतर्फे आजच्या शैक्षणिक व्हिडिओ तुमचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीची 6वी कविता दुपार हिचा आशय समजून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण दुपार या कवितेचे जे कवी आहेत म देशपांडे यांचा परिचय मिळवू। म देशपांडे यांचे संपूर्ण नाव मनोहर महादेव देशपांडे आहे। ते एक वैदर्भीय कवी म्हणून ओळखले जातात। इसवी सन 1929 मध्ये यवतमाळ येथे त्यांचा जन्म झाला आणि 25 डिसेंबर 2005 ला त्यांचा मृत्यू झाला। अनेक कविता संग्रह म देशपांडे यांनी रचले आहेत। त्यात अंतर्देही, अंतरिक्ष त्रिलोकन आणि बनफूल हे कविता संग्रह आहेत। त्याच्यात बनफूल हा कविता संग्रह खूप गाजला। नागपूर येथील नोकरी करणारे मराठी साहित्यातील नामवंत कवी म्हणून ते ओळखले जातात। उत्कट भाषाभिव्यक्ती साध्या सोप्या शब्दात त्यांनी आपल्या कवितेच्या काव्यसंग्रहामध्ये मांडलेली आहे। प्रस्तुतची कविता आहे दुपार। यामध्ये शांत विश्रब्द अशा वातावरणाचं सुंदर चित्रण त्यांनी केलेलं आहे। कवितेच्या शेवटच्या 2 ओळी वाचल्या तर कवितेला विलक्षण कलाटणी प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो, चला दुपार या कवितेचा सविस्तर आशय आपण पाहूया। कवितेचं सुलभ वाचन आपण करून घेऊ। पिते निलिमा दुपार पिवळी, आपल्याशीच हसते कडी, सावळ्या छायेते निजला पांथ, पाऊल वाटाही स्तब्ध विश्रांत, पांढरा एकला फिरतो ढग, पाहात खालचे विश्रब्ध जग, हातात हात गुंफून सावल्या, बसल्या बुंध्याशी दावीत वाकुल्या, पक्ष्यांचे जोडपे पानांच्या आड, फेकते खडा पोरगे द्वाड, अशा ह्या दुपारी एखादी सून चालली नदीला घेऊन धुणं। मित्रांनो, आता कवितेतील 2-2 ओळींचा आशय आपण समजून घेऊ। पिते निलिमा दुपार पिवळी, आपल्याशीच हसते कडी। याचा अर्थ आहे, दुपार म्हटले की सूर्य हा डोक्यावर आलेला असतो, कडाक्याचे ऊन पडलेलं असतं। दुपारच्या वेळेला सर्व जग विश्रांती घेत असतं आणि त्यावेळेस जणू काही सकाळच्या वातावरणातील निळा रंग सूर्य हा पिळून घेतो। रोपावरची कळी देखील सूर्य जसजसा डोक्यावर येतो तसतशी उमलत जाते व स्वतःशीच हसताना दिसते। पुढच्या 2 ओळी, सावळ्या छायेते निजला पांथ, पाऊल वाटाही स्तब्ध विश्रांत। अशा दुपारच्या वेळेस पांथ म्हणजे प्रवासी देखील वाटेने जात असताना सूर्याच्या कडक उन्हाचे चटके तो शोषत बसतो। त्यावेळेस भर उन्हात त्यालाही विश्रांती घ्यावीशी वाटते, तो दमलेला असतो आणि म्हणून दुपारच्या वेळेस रस्त्यावर त्याला कोणीही दिसत नाही। सर्व लोक घरात विश्रांती घेतात आणि तो झाडांच्या सावळ्या छायेत म्हणजे झाडांच्या सावलीत विश्रांती घेतो, निजतो। त्याच्या पुढच्या ओळी आपण पाहू। पांढरा एकला फिरतो ढग, पाहात खालचे विश्रब्ध जग। दुपारच्या वेळेला आकाशामध्ये सुद्धा ढग एकटाच फिरताना दिसतो। एरवी आपण पाहतो की ढग हे समूहाने वाहतात, परंतु दुपारच्या वेळेला ढग हा एकटाच वाहताना दिसत आहे। सगळं जग विसावलेलं असतं, सगळीकडे शांतता पसरलेली असते, रस्ते देखील निर्मनुष्य झालेले असतात, रस्त्यावर येणारे जाणारे कोणीच दिसत नाही आणि अशा निळ्या रंगाचे आकाश आणि या आकाशामध्ये सुद्धा ढग एकटाच फिरताना दिसतो। ढगांची गर्दीसुद्धा आकाशामध्ये कमी झालेली आपल्याला दिसते। हातात हात गुंफून सावल्या, बसल्या बुंध्याशी दावीत वाकुल्या। झाडांच्या सावल्यासुद्धा दुपारच्या वेळेस जणू काही विश्रांती घेताना दिसतात। कवीने अशी कल्पना केलेली आहे की दुपारी सूर्य डोक्यावर आलेला आहे, सूर्य हा आग ओकतो आणि झाडाची जी सावली आहे ती मात्र झाडाच्या बुंध्याशी म्हणजेच मुळाशी येऊन बसलेली आहे आणि ती सावली एकमेकांना वाकुल्या दाखवित आहे। वाकुल्या दाखविणे म्हणजे चेष्टा करताना दिसत आहे।
पक्ष्यांचे जोडपे पानांच्या आड, फेकते खडा पोरगे द्वाड. या ओळींचा आशय असा होतो की दुपारची वेळ म्हणजे विश्रांतीची वेळ, आरामाच्या क्षण भोगण्याची वेळ असते. दुपारची वेळ म्हणजे त्यात शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळते. पक्षीसुद्धा झाडावर विश्रांती घेताना दिसतात. परंतु काही खोडकर मुले आहेत, ती मात्र विश्रांती घेत नाही, खेळण्यासाठी बाहेर पडलेली असतात. आणि तीच खोडकर मुलं पक्ष्यांना खडे मारताना दिसतात. झाडावर त्यांना बसू देत नाही, त्यांना खडे मारतात आणि तिथून ते उडवू लागतात. एकंदरीत अतिशय सुंदर कल्पना दुपारच्या वर्णन करताना कवींनी केली आहे. कविताच्या शेवटच्या 2 ओळी. अशा ह्या दुपारी एखादी सून, चालली नदीला घेऊन धुणं. एकंदरीत पाहता कवितेतील संपूर्ण दुपारचे वर्णन कवींनी सुंदररीत्याने केलेले आहे. शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत, त्या 2 ओळींमुळे कवितेला विलक्षण कलाटणी मिळते. एखादी सून नदीवर धुणं घेऊन जाताना दिसते. तिलाही असं वाटतं की आपण विश्रांती घ्यावी, आराम करावा, परंतु ती आराम करत नाही, झाडाच्या सावलीत बसत नाही. आपण जर विश्रांती घेतली तर आपल्या कामाला उशीर होईल, आपलं काम वेळेवर पूर्ण होणार नाही, अशी विवंचना, काळजी तिच्या मनात असते. आणि म्हणून ती उन्हाचा विचार न करता भर उन्हात नदीवर धुणं घेऊन धुण्यासाठी जाते. त्या उन्हात ती पायपीट करते. तिला विश्रांतीचे व आरामाचे क्षण मिळत नाहीत. म्हणजेच एका कष्टकरी सुनेचं वर्णन कवींनी इथे करून दाखवले आहे. सून ह्या शब्दामधूनच त्यांनी भारतीय समाजामध्ये घरोघरी अशा कष्ट उपसणाऱ्या स्त्रियांचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून एखादी सून ह्या शब्दाद्वारे केले आहे. कवितेतील स्वाध्यायाची प्रश्न उत्तरे आता आपण बघून घेऊ. स्वाध्यायातला पहिला प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यात क्रमांक 1, कवितेतील वर्णन कोणत्या वेळचे आहे? तर याचे उत्तर आहे कवितेतील वर्णन दुपारच्या वेळचे आहे. क्रमांक 2, कवितेतील सून काय करीत आहे? कवितेतील सून दुपारच्या भर उन्हात नदीवर धुणं घेऊन जात आहे. आता प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. क्रमांक 1, कवीने दुपारचे केलेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा. तर ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहिताना सगळ्यात आधी आपल्याला प्रस्तावना लिहावी लागेल. त्यात सुरुवात अशी करायची आहे, प्रस्तुत प्रश्न दुपार या कवितेतून घेतला आहे. या कवितेचा साहित्य प्रकार भावकविता आहे. त्याचे कवी म. देशपांडे आहेत. मग परिच्छेद करून उत्तराला सुरुवात करायची. कवीने दुपारचे वर्णन सुंदर शब्दात केले आहे. दुपारच्या वेळेस सूर्य डोक्यावर आला की जणू काही सकाळच्या वातावरणातील निळा रंग तो पिऊन घेतो. रूपावरची कळी देखील सूर्य जसजसा डोक्यावर येतो तसतशी ती उमलते, जणू काही स्वतःशीच ती हसते. वाऱ्याच्या लहरीवर कळीही डोलत असते. दुपारच्या वेळेला पाऊलवाटा शांत, विश्रांत असतात. वाटसरू दमलेले असल्यामुळे झाडाच्या सावलीत विसावा घेतो. आकाशात देखील पांढऱ्या रंगाचा ढग एकला फिरतो. सगळं जग विसावलेलं असतं. रस्ते निर्मनुष्य असतात. झाडाच्या सावल्यासुद्धा दुपारच्या वेळेला विश्रांती घेत बसलेल्या दिसतात. पक्षीसुद्धा झाडावर विश्रांती घेत असतात. परंतु अशा पक्ष्यांना काही खोडकर मुलं खडे मारतात. शेवटच्या 2 ओळीत कवितेला कलाटणी मिळते. एखादी सून नदीवर धुणं घेऊन जाताना दिसते. तिला विश्रांतीचे, आरामाचे क्षण मिळत नाही. हे सत्य कवी यांनी सून या शब्दामधून दाखवून दिले आहे. प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या माध्यमातून कवी काय सांगत आहे? तर उत्तर आहे, प्रस्तुत प्रश्न दुपार या कवितेतून घेतला आहे. या कवितेचा साहित्य प्रकार भावकविता आहे. त्याचे कवी म. देशपांडे आहेत. मग परिच्छेद करून उत्तर लिहायचं आहे. कवितेच्या माध्यमातून कवी सांगतात की दिवसाच्या इतर प्रहरांपेक्षा दुपारची वेळ काहीशी सैलसर, निवांत असते.
उन्हाच्या काहिलीपासून पशुपक्षी माणसे आपला बचाव करू पाहतात. वृक्षाच्या छायेत वाटसरू विसावतात. पक्ष्यांची किलबिल थांबते. पाऊलवाटांवरही कोणी नसल्याने त्याही स्तब्ध होतात. जणू सगळे जगच विसावाच्या या क्षणाचे सुख अनुभवत असते. परत परिच्छेद करून पण अशा यावेळी एखादी सून कवीला नदीवर धुणं घेऊन जाताना दिसते आणि या कवितेचा संपूर्ण आशयच निराळा होतो. प्रश्न तिसरा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे द्वाड. द्वाड याचा अर्थ खोडकर. दुसरं विश्रांत म्हणजे थकलेला. तिसरं स्तब्ध म्हणजे स्थिर. विश्रब्ध दमलेला. तर मित्रांनो, आज आपण दुपार ही कविता संपूर्ण अभ्यासलेली आहे. कवितेचं वाचन करा आणि स्वाध्याय सुंदर व स्वच्छ अक्षरात वहीत सोडवा. धन्यवाद.